नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 3 एप्रिल 2021चं विश्लेषण आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे बघा, तिथेही फॉलो करू शकता. 3 महिन्याचं जानेवारी फेब्रुवारी मार्चचं जे बुक आहे आपलं स्पॉटलाईट बुक, ते 2 ते 3 दिवसामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल राहील. ॲमेझॉनसाठीची याची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आपली जी पहिली न्यूज आहे आजची, तो एक अहवाल आहे बघा. करोना काळ जो होता तिच्यामध्ये जागतिक स्तरावर माता मृत्यूदर आणि बालमृत्यूदर या दोन्ही दरांमध्ये वाढ झालेली आहे. द लॅसेटचा हा अहवाल आहे. आणि एकंदरीतच जागतिक स्तरावर आरोग्य व्यवस्था जी आहे ती कोविड-19च्या याच्यावर केंद्रित झाल्यामुळं बाकीच्या गोष्टींवर नक्कीच त्याचा दुष्परिणाम झालेला आहे किंवा दुर्लक्ष झालेलं आहे. आणि त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट जे आहेत ते आपल्या समोर आहेत. म्हणजे करोना काळामध्ये आरोग्य सेवांच्या ओढाताणीमुळे माता मृत्यू आणि बालमृत्यू जगात 28% वाढले बघा. तर हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की ज्याच्यामध्ये येत्या काळामध्ये आपल्याला या गोष्टींसाठी तयार राहणं अपेक्षित आहे की आपल्या आरोग्यसेवा ज्या आहेत त्या खूप स्ट्रॉंग झाल्या पाहिजेत की अशी जर कुठली आपत्ती अचानक आली तर त्या केसमध्ये महत्त्वाचे बाकीचे सेन्सिटिव्ह जे काही इश्यूज आहेत त्याच्यावर पण लक्ष त्यांना केंद्रित करता आलं पाहिजे. महाराष्ट्रात सुद्धा आपण अशा गोष्टी बघितलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये बरेचसे जे काही रिमोट एरियाज होते ना, ट्रायबल एरियाज होते, तर तिथं लक्षच दिलं गेलेलं नाही आहे की जिथं मेजर इश्यू आहे, जसं मेळघाट आहे बघा, कुपोषणाचा इश्यू आहे ना, किंवा जो काही रिमोट ट्रायबल एरिया आहे तिथं माता मृत्यू किंवा त्यांना जे काही सुखसुविधा देणं अपेक्षित होतं आपल्याला आरोग्याच्या बाबीमध्ये, तर ते शक्य झालेलं नाही आहे. कारण सगळी जी काही व्यवस्था होती ती कोविड-19वर काम करत होती. भारतातली स्थिती जर तुम्ही बघितली तर 2019च्या तुलनेत एप्रिल ते जून 2020 या कालावधीतली स्थिती बघा. महिलांचं आरोग्य आणि आरोग्य सेवेची कमतरता. आता बघा, गर्भवती महिलांची प्रसूती आधी 4पेक्षा अधिक वेळा तपासणी जी काही केली जाते, प्रीनेटल चेकअप जो आहे त्याच्यात 27% कमतरता आली. हे टिपिकल आकडे जे आहेत ते भारताचे आहेत बघा, हा ना. त्याच्यानंतर संस्थात्मक प्रसूती, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी जी आहे त्याच्यात 28% घट आली. प्रसूती आधी मिळणाऱ्या आरोग्यसेवा याच्यात 22% घट आली. 27, 28, 22 म्हणजे एकंदर तुम्ही जर विचार केला तर 20% प्लस है ना, इतकं जे आहे ते दुर्लक्ष इकडं झालेलंच आहे. तर तो एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. ओके. त्याच्यानंतर म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपण लक्षात घेणं याच्यासाठी गरजेचं आहे की येत्या काळामध्ये, मग आता साधी गोष्ट आहे ना की आपण इतिहास का शिकतो, तर भूतकाळात झालेल्या चुका भविष्यकाळात होऊ नये, वर्तमानात होऊ नये. मग त्याच्याकरता आपल्याला इथून पुढं आपली आरोग्यसेवा अशा पद्धतीने रन करावी लागेल की ज्याच्यामध्ये या गोष्टी होणार नाही. लिंगभाव समानता निर्देशांक 2021बद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आहेत बघा. ऑलरेडी आपण हे बघितलं होतं की भारताचा क्रमांक जो आहे 156 देशात 140वा. याच्यात संपादकीय याच्यामध्ये लोकसत्ताला काही महत्त्वाचे फॅक्ट्स आलेले आहेत. जसं आरोग्य आणि जीवनमान हा जर निकष तुम्ही बघितला तर याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता आणण्याच्या कामी चीन आपल्यापेक्षा मागे आहे. ओके. आता हे काय टाळ्या वाजवण्याचं हे नाही की चीन आपल्यापेक्षा मागे आहे. तुम्ही स्वतःचं कंपॅरिझन कुणाबरोबर करता हा एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट असतो. ओके. मग चीनबरोबर करायचं, नेपाळबरोबर करायचं आपलं, तर तिच्यामध्ये याच्यापेक्षा पलीकडची दुसरी गोष्ट असते की तुम्ही स्वतःचं कंपॅरिझन जे आहे ते स्वतःच्या परफॉर्मन्सवर स्वतःशीच ते करणं अपेक्षित आहे की तो परफॉर्मन्स कसा वाढत राहील. आता हे बघा, चीन जो आहे तो 156 देशात 156 नंबरवर आहे आणि भारत जो आहे तो 155 नंबरवर आहे. म्हणजे काय है ना, शेवटच्या बेंचवरचे 2 लोक आहेत हे, है ना. असा शेवटचा बेंच की तो मास्टरला कधीच दिसत नाही. 156, 155. ओके. सो टाळ्या वाजवण्यासारखं याच्यात काही नाही. मुलींचं शिक्षण, भारताचा क्रमांक याच्यात 156 देशात 114वा आहे. है ना. बेटी बढाओ, बेटी बचाओ ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण करत असतो, है ना, बेटी पढाओ, है ना, मुलींची साक्षरता, लैंगिक समानता वगैरे वगैरे वगैरे. मग हे किती फोल आहे, म्हणजे 113 देशांना हे आपल्यापेक्षा चांगलं कळतं. आपण 114वे आहोत आणि त्याच्यामुळे एकंदरीतच या गोष्टी किती प्रॉपरली आपण केल्या पाहिजे, तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राजकीय क्षेत्रामध्ये स्त्रियांचा सहभाग जर तुम्ही बघितला तर भारत 51व्या क्रमांकावर आहे. त्यातल्या त्यात जरा बरीच स्थिती आहे याच्यामध्ये भारतात 156 देशात. म्यानमारच्या बाबतीत आपण बघूयात. म्यानमारमधली जी काही परिस्थिती तिच्यावर एक आर्टिकल आलेलं आहे आणि तिच्यात खूप असे काही जे फॅक्ट्स आहेत की ते आपले डोळे उघडणारे फॅक्ट्स आहेत की शेवटी पृथ्वी गोल आहे आपल्याला त्याच्यावरून कळतं. आता महिलांना पुरुषांच्या तुलनेत शिक्षण असेल, आरोग्य असेल, राजकारण असेल, रोजगार असेल याच्या संधी मिळण्याची शक्यता बघा. भारतामध्ये 37.5% त्या संधी कमी आहेत आणि जगात सरासरी 32% कमी आहे. म्हणजे जगापेक्षा सुद्धा भारताची अवस्था, म्हणजे जगाच्या सरासरीपेक्षा पण आपण पुढं आहोत. तर नक्कीच ही चांगली गोष्ट नाही आहे. आपल्याला याच्यामध्ये सुधारणा अपेक्षित आहे त्या काळात. त्याच्यानंतर
रायगडावर उत्खनन सुरू आहे बघा आणि तिच्यामध्ये नक्षीकाम असलेली एक सोन्याची बांगडी सापडलेली आहे. सो रायगड किल्ला जो आहे त्याच्यावर पुरातत्व विभाग जो आहे ते उत्खनन करतोय आणि 2 एप्रिल रोजी म्हणजे काल एक सोन्याची बांगडी तिथं सापडली. रायगड जे आहे तुम्ही जर व्हिजिट केला असेल तर तिथं जगदीश्वर मंदिर आहे बघा, त्याच्या बाजूला आहे ना वाडा होता एक आणि त्याचं उत्खनन सध्या सुरू आहे. तिथं सोन्याची बांगडी आणि त्याच्याबरोबरच दागिने आणि त्यांचे अवशेष पण सापडलेले आहेत बाकीच्या दागिन्यांचे. आता ऑब्वियसली रायगड म्हटल्यानंतर तिथं ह्या गोष्टी म्हणजे खूप काही ही आश्चर्याची बाब नाही आहे, है ना. रायगडाचं जे एकंदरच ऐतिहासिक महत्त्व आहे आणि है ना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य उभं केलं आणि ते सगळं जे काही होतं तिच्यामधली राजधानी आणि त्याच्यामुळे ह्या अशा गोष्टी तिथं मिळणं साहजिकच आहे. ओके, फक्त आता एक मुद्दा येतो की किल्ल्यांचं संवर्धन हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. त्याच्यावर चर्चा होत राहते पण त्याच्यावर वर्क होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरीतच पुरातत्व विभाग जे आहे जसं आता हे उत्खनन चालू आहे तसं बाकीच्या ठिकाणी पण खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी वर्क होणं गरजेचं आहे. ओके, रायगडावर सापडलेल्या विविध वस्तूंचं जतन जे आहे ते औरंगाबाद इथल्या संग्रहालयात करण्यात येणार आहे, तर तेही एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे बघा, ही सोन्याची बांगडी तुमच्यासमोर आहे. हीच ती सोन्याची बांगडी की जी सापडली आणि तिच्यावरचं हे नक्षीकाम जे आहे तर म्हणजे ती एक गोष्ट आहे की त्या काळामध्ये किती बारीक कलाकुसर होत होती त्याचा हा नमुना आहे, तर तेही एक महत्त्वाचं ठरतं बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन म्हणजे लॅरी मॅकमॅट्री नावाची व्यक्ती आहे, वय वर्ष 85, त्यांचं निधन झालेलं आहे. टेक्सासमधले वाचक, लेखक आणि ग्रंथ विक्रेता. त्यांच्या कथांवर चित्रपट पण निघालेले आहेत बघा, चित्रवाणी मालिका निघाल्या आहेत. 2005मध्ये ब्रोकबॅक माउंटन नावाचा चित्रपट होता, त्याच्यासाठी पटकथा लिहिली होती त्यांनी. त्या सहलेखनासाठी सर्वोत्कृष्ट आधारित पटकथेचा ऑस्करसुद्धा त्यांना मिळालं होतं. आता खरं तर हा रेफरन्स कशासाठी महत्त्वाचा आहे आपल्याला, है ना, तर सलमान रश्दी यांची जी काही सॅटनिक व्हर्सेस ही कादंबरी आहे ती ॲक्च्युली तिच्यामुळे इराणचे जे काय आयातुल्ला खोमेनी होते त्यांनी सलमान रश्दीच्या हत्येचा फतवा काढला होता आणि त्याविरुद्ध मग जोरकसपणे वातावरण निर्मिती करण्यात लॅरी यांचा पुढाकार होता. सो एखाद्या लेखकाच्या साहित्यकृतीबद्दल जर फतवा निघत असेल ते पण त्याच्या हत्येचा फतवा, मग तिच्यामध्ये लॅरी यांनी त्या फतव्याच्या विरोधामध्ये खूप लोकांमध्ये जनजागृती आणि वातावरण निर्मिती केली होती बघा, लॅरी मॅकमॅर्टिन. त्याच्यामुळे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सॅटनिक व्हर्सेस सलमान रश्दी लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे आहे की सलमान रश्दी, है ना, तुम्ही देवबंद चळवळ हे असेल बघितले असेल, मग त्याच्यामध्ये त्यांच्याद्वारे है ना सलमान रश्दीला देण्यात आलेले इशारे असू देत, मग जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये अचानक त्यांनी येण्याचं टाळलेलं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्यासाठी महत्त्वाचे ठरतात. इमॅजिनिंग लाहोर, लाहोरवर पुस्तक आलेलं आहे बघा. तर एकंदरीतच इमॅजिनिंग लाहोर, द सिटी इज द सिटी दॅट वॉज, हारून खालिदचं पुस्तक आहे बघा. इमॅजिनिंग लाहोर, द सिटी दॅट इज अँड द सिटी दॅट वॉज. लाहोरचं ऐतिहासिक महत्त्व असेल, सांस्कृतिक महत्त्व असेल ते बरं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर रेग्युलर येत असतं बघा, आणि त्याच्यामुळे लाहोरवर हे एक पुस्तक आलेलं आहे. ओके, तर एकंदरीतच पाकिस्तानात रावी नदीकाठी वसलेलं आहे बघा लाहोर. आता तुम्हाला एक प्रश्न राज्यसेवेमध्ये विचारला होता की एकीकडं शहरं दिली होती, एकीकडं नद्या दिलेल्या होत्या. काही लोकांचं असं म्हणणं होतं की हे खूप कठीण आहे, हे कसं करायचं. खरं तर जी केच्या पुस्तकांमध्ये असे प्रश्न जे आहेत की त्याचा जो डाटा आहे तर ते सरळ सरळ तिचे चार्ट असतात बघा, ते एकदा पाठ केलं की होऊन जातं. तसं आता तुम्हाला अशा गोष्टी मिळत असतात. आता कधी कधी तुम्ही जर पेपर रिडिंग खूप चांगलं केलं तर शक्यतोवर तुम्हाला मग अशा गोष्टी मदत करतात तुम्हाला. म्हणजे एक वेळ इमॅजिनिंग लाहोर, द सिटी दॅट इज द सिटी दॅट वॉज याच्यावर प्रश्न येणार नाही, पण याच्यामध्ये जे दिलेलं आहे की पाकिस्तानातल्या रावी नदीकाठी वसलेलं लाहोर शहर, मग तिच्यात त्याचा जो इतिहास आहे किंवा आधुनिक काळातलं लाहोरच्या जीवनाचा आढावा आहे तो या पुस्तकात घेतलेला आहे. वॉकिंग विथ नानक, है ना, गुरु नानक जे आहेत तर त्यांच्यावर पुस्तक आहे बघा, हारून खालिद यांचं हे दुसरं एक पुस्तक आहे. गुरु नानकांवर पण प्रश्न तुम्हाला कंबाईनमध्ये विचारला जाऊ शकतो की एकंदरीतच गुरु नानकांच्या बाबतीमध्ये कर्तारपूर कॉरिडॉरवर प्रश्न जाऊ शकतो बघा. फूट स्टेप्स, मोनिका ड्रेकचा पुस्तक आहे बघा, जागतिक साहित्यातील महानुभावांच्या लेखनातील भौगोलिक अवकाशाचा माग घेणारं पुस्तक. त्याच्यानंतर संजय बारू जे आहेत, आता संजय बारू तुम्हाला माहीत असतील, कारण द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर नावाचं पुस्तक यांनी लिहिलं होतं आणि तिच्यामुळे बराच हे झालं होतं की मनमोहन सिंग यांच्या संबंधीचं ते बुक आणि त्या सगळ्यात जे काही काँग्रेसची एकंदरच ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्यावर प्रश्नचिन्ह. सो संजय बारू जे आहे त्यांचं नवीन पुस्तक येतं आहे, इंडियाज पॉवर एलिट, क्लास कास्ट आणि कल्चरल रिव्होल्युशन्स. आता खरं तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार होते बघा ते.
त्यांनी दिल्लीच्या राजकारणावर प्रकाश टाकणारं हे पुस्तक आणलेलं आहे की इंडियाज पॉवर इलेट, क्लास, कास्ट आणि कल्चरल रिव्होल्युशन. ओके, आता ह्या पुस्तकाचं नावच असं आहे की हिच्यातूनच तुम्हाला UPSC GS1साठी प्रश्न तयार होतो बघा. GS1 करता एकंदर इंडियन सोसायटीला जर तुम्ही हे केलं की क्लास, कास्ट, कल्चरल रिव्होल्युशन कसं त्याला हॅम्पर करतं. त्यानंतर दिल्लीच्या दरबाराला त्यांनी म्हटलेलं आहे की सत्तेच्या दरबारातील अभिजन, है ना. आता याच्यासाठी सर्वज्ञान असलेला शब्द म्हणजे काय, ल्युटन्स दिल्ली, म्हणजे नवी दिल्लीच्या गल्लीबोळामध्ये सत्तेतले भागीदार निवास करतात. आता हे फक्त सत्ताधारी पक्षाचे असतात असं नाही, हिच्यामध्ये विरोधी पक्षांचे नेते असू शकतात. त्याच्यानंतर सरकारी बाबू आहे, वकील आहे, न्यायाधीश आहे, अभ्यासक आहे, धोरणकर्ते आहेत, संस्था संघटनांचे मालक, देशी परदेशी हितसंबंधांचे रक्षण करते, उद्योग क्षेत्राशी निगडीत मध्यस्थ, त्याच्यानंतर पत्रकार, उघडपणे वावरणारे दलाल, या सर्वांचा समावेश होतो आणि तिच्यातूनच ल्युटन्स दिल्ली जी आहे ती बनलेली आहे. मग आता हे दरबारी राजकारण कसं बदलत गेलं याची दिवाने खास कहाणी बारू यांच्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकामुळे जे आहे ते सर्वात आधी चर्चेत आले होते संजय बारू, तर ते एक लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट वन जे आहे संजय बारूंचं पुस्तक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे बघा. म्यानमारबद्दल एक आर्टिकल आहे बघा आजच्या याच्यामध्ये, आणि खरं तर याच्यामध्ये काय आहे ना की स्त्रियांचे जे काही कपडे आहेत, म्हणजे म्यानमारमधल्या काही अंधश्रद्धा आहेत किंवा काही मान्यता आहेत, परंपरा आहेत, है ना. त्या परंपरा कशा आहेत की एकंदरीतच काय होतं की ह्या परंपरा जर तुम्ही बघितल्या तर याच्यामध्ये स्त्रिया ज्या आहेत त्या अपवित्र आहेत, है ना. इतकंच नाही तर त्या पुरुषांचं पावित्र्य कमी करतात. स्त्रियांनी वाळत घातलेले जे कपडे आहेत त्याच्या खालून जर पुरुषांनी जाऊ नये, त्याचं पुरुषत्व तिच्यामुळे कमी होतं. अशा अंधश्रद्धा वर्षानुवर्ष म्यानमारमध्ये आहे. ओके, आणि त्याच्यामुळे या अंधश्रद्धेचा उपयोग तिथल्या स्त्रियांनी आता लष्करी सत्तेला रोखून धरण्यासाठी केलेला आहे. म्हणजे आपल्या एरियामध्ये लष्कराने येऊ नये, कारण आता लष्करी राजवट जी काही म्यानमारमध्ये आहे 2 महिने पूर्ण होतात बघा, आणि त्याच्यामुळे त्या सर्व याच्यामध्ये की लष्कर आपल्या इथे येऊ नये, मग ती कपडे सुकत टाकायचे खाली. मग त्या आता असे काहीतरी फोटो येतात की लष्कर पहिलं ते कपडे काढत बसलेले आहेत ते सैनिक, कारण त्या स्त्रियांचे कपडे, आणि मग त्याच्या खालून आपण कसं जायचं वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता एकंदरीतच तुम्ही जर बघितलं लष्कराच्या बाबतीमध्ये तर तिथली जी काही परिस्थिती आहे की जे काही निदर्शनकर्ते आहेत त्यांच्यावर सरळ गोळीबार होतोय वगैरे वगैरे, तर तिच्यामध्ये महिलांची जी भूमिका आहे ती इथून या एका आर्टिकलमध्ये मांडण्यात आलेली आहे बघा. आता खरं तर एकंदरीतच तुम्ही जर बघितलं की थेरवाद, ओके, आता बौद्ध धर्मातला थेरवाद जो आहे तर ती एक महत्त्वाची एक थॉट प्रणाली आहे बघा, है ना, विचार प्रक्रिया, आणि तो एक है ना पंथ जो आहे थेरवाद, त्या धर्माचे अनुयायी हे आहेत. बुद्धिझम तुम्ही करून ठेवलं पाहिजे. बुद्धिझममध्ये बघा तुम्हाला बेसिक प्रश्न UPSC असू देत, MPSC असू देत, रेग्युलर प्रश्न बुद्धिझम, जैनिझम याच्यावर विचारले जातात. मग त्याच्यातला थेरवाद काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जसं महायान आहे, हीनयान आहे, वज्रयान आहे. ओके, आता थेरवाद जे आहे तर ते बौद्ध धर्माचे म्यानमारमधली बहुसंख्य जनता जी आहे ती थेरवादाला फॉलो करते. आता याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं तर महिलांच्या बाबतीमध्ये एक तर आहे की स्त्रियांचं स्थान आजही दुय्यम तिथं आहे. म्हणजे पुरुष भिक्षू जो आहे त्याला जेवढा मान मिळतो तेवढा भिक्षुनींना तिथं मिळत नाही. म्हणजे भिक्षूंना शिजवलेलं अन्न दान केलं जातं, तर भिक्षुनींना फक्त धान्य दिलं जातं बघा. म्हणजे जे काही जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे ते आपल्याला इथंही दिसतं. मग ते प्रत्येक ठिकाणी आहे. सोशल याच्यात आहे, कल्चरल याच्यात आहे, इकॉनॉमिक आहे, रिलिजियस आहे. ओके, आता इथं जे आहे की भिक्षुनींनी स्वयंपाक करणं अपेक्षित आहे. भिक्षूंना स्वयंपाक करावा लागू नये म्हणून शिजवलेलं अन्न दिलं जातं. त्याच्यानंतर दान फेरीसाठी भिक्षू आधी बाहेर पडतील, भिक्षुनींनी त्यांच्यानंतर बाहेर पडायचं. त्याच्यानंतर जो काही पॅगोडा असतो तिच्या गाभाऱ्यातली जी काही बुद्धांची मूर्ती आहे त्याच्याजवळ जाण्यास स्त्रियांना तिथं मनाई आहे. आणि बुद्ध मूर्तीवर सोन्याचं पान असतं बघा, एक पातळ तुकडा असतो, तो चढवण्याचं मोठं पुण्य मानलं जातं. तर ते स्त्रिया करू शकत नाही, कारण साधी गोष्ट आहे की त्यांना मूर्तीजवळ जाण्याची परवानगीच नाही आहे. ओके, त्याच्यानंतर कुटुंबातल्या स्त्रियांचे आणि पुरुषांचे कपडे एकत्र धुवू नयेत असं सुद्धा तिथं आहे की स्त्रियांच्या वाढत घातलेल्या कपड्यांखालून पुरुषांनी जाऊ नये की त्याच्यामुळे त्याचं पुरुषत्व कमी होतं वगैरे वगैरे. तर हे सगळे असे जे काही तिथल्या मान्यता आहेत, परंपरा आहेत, त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की एकंदरीतच मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील आणि हिंदू स्त्रियांची परिस्थिती बौद्धधर्मी स्त्रियांपेक्षा फार काही तिथं वेगळी नाही आहे. ओके, की याच्यापेक्षाही ती वाईट आहे असं म्हटलं जाऊ शकतं. की विधवा किंवा नवऱ्याने टाकून दिलेली स्त्री आहे, तृतीयपंथी आहे, अपंग स्त्रिया यांचे प्रश्न म्यानमारमध्ये खूप जास्त तीव्र आहेत. सो एकंदरीतच महिलांची जी काही एकंदर हे आहे
है ना. म्हणजे तुम्ही जर त्याच्यातलं एक हे बघितलं की जर म्यानमारमध्ये एखाद्याने बलात्कार केला तर त्या आरोपीने, है ना, डुकराचं गाव जेवण दिलं म्हणजे त्याची शिक्षा संपली, अशा पद्धतीने ते सगळं आहे. म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतात. त्यातल्या त्यात बघा, भारताचे जे शेजारी देश आहे तिथल्या एकंदर सोसायटल प्रॅक्टिसेस बघितल्या तर आपण फारच पुढं आहे त्याच्यामध्ये. ह्याही गोष्टी आहेत. सो बेसिकली हे एक फार महत्त्वाचं आहे बघा. म्हणजे जसं अफगाणिस्तान आहे, अफगाणिस्तानमध्ये अशी परिस्थिती आहे की लिटरली बायकोला माणूस मार मार मारणार, डोमेस्टिक व्हायलन्स, मग मरू देत नाही, कारण मेल्यानंतर मग त्याला पैसे देऊन लग्न करावं लागेल. आणि म्हणूनच मग मोस्ट प्रॉब्ली पश्चिम बंगाल आणि त्या रिजनमधल्या मुलींशी लग्न करून मग स्थलांतरित होणं वगैरे असे प्रकार घडतात, है ना. तुम्हाला हे सर्वदूरच बघायला मिळेल. मग तो पाकिस्तान असू देत, अफगाणिस्तान असू देत, हा म्यानमार आहे. कॅबिनेट मिनिस्टर पदापर्यंत पोहोचणाऱ्या आंग सान सू की या चौथ्या स्त्री आहे बघा 1920 पासून. आपल्या इथं तुम्ही बघू शकता की आपल्या इथं लिटरली म्हणजे पंतप्रधान पदापर्यंत महिला पोहोचलेल्या आहेत आणि कॅबिनेट याच्यात तर भरपूर आहेत. म्हणजे बऱ्यापैकी चांगली परिस्थिती आहे. 1920 पासून इथं आंग सान सू की या चौथ्या महिला आहेत ज्या कॅबिनेट पदापर्यंत पोहोचल्या. ओके, तर हा एक याच्यातला फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. सो बेसिकली एक आहे की इथं महिलांनी त्या ज्या अंधश्रद्धा होत्या त्या आता वापरलेल्या आहेत एकंदर लष्कराच्या याच्यासाठी. पण नक्कीच ही चांगली बाब नाही. आपल्याला याच्यामध्ये सुधारणा अपेक्षित आहे. शेवटी बघा, भारत असू देत, म्यानमार असू देत, अख्ख्या जगातला कुठलाही असू देत, की तिथं कुणाबरोबरही डिस्क्रिमिनेशन होता कामा नये, हा सगळ्यात बेसिक मुद्दा आहे. मग ते क्लास बेस्ड असेल, कास्ट बेस्ड असेल, है ना, म्हणजे रासिझम असेल, कुठल्याही निकषाच्या कुठल्याही घटकाच्या आधारे डिस्क्रिमिनेशन नावाची गोष्ट असता कामा नये. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की भारताच्या बाबतीमध्ये भारताने सांगितलेलं आहे की तिथं परत लोकशाही यावी, असं भारताचं एकंदर इंटेन्शन आहे. आता बघा, भारत हा पहिला देश असेल की एकंदरीतच, है ना, जे काही देश होते की ज्यांनी लोकशाहीचा पुरस्कार केला किंवा 1 फेब्रुवारीला ज्यावेळेस, है ना, मिलिटरी कूप करणार आलं किंवा लष्कराने सगळी सत्ता ताब्यात घेतली त्यावेळेस भारताने ते सांगितलं होतं की डेमोक्रेटिकली इलेक्टेड जे काही म्यानमारचं गव्हर्नमेंट आहे ते परत आलं पाहिजे. 27 मार्चला भारताच्या ऑफिशियलने म्यानमारच्या आर्म फोर्सेस डे परेडमध्ये हजेरी लावली. ओके, सो नेपेयू जिथं आहे की तिथं म्यानमारचं आर्म फोर्स डे परेड मार्च 27ला झाली होती. तर तिच्यात पण भारत होता आणि भारताचं स्पष्ट मत आहे लोकशाहीचं सरकार आलं पाहिजे. आता बघा, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे काही इलेक्शन्स आहेत आणि तिच्यामध्ये डान्स ऑफ डेमोक्रेसी म्हणून हा आसाममधला डान्स आलेला आहे बघा, की आर्टिस्ट परफॉर्मिंग रबा फोक डान्स हमजा ड्युरिंग द इलेक्शन रॅली. आपलं काम आहे आसाममधला हा डान्स आहे बघा, रबा फोक डान्स. ओके, लोकनृत्य जे आहे त्याच्यामध्ये आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या याच्यात तुम्हाला हे चार्ट पण दिलेले आहेत. तर लोकनृत्य असेल, शास्त्रीय नृत्य असेल, जेणेकरून तुम्हाला मग ते हेल्पफुल राहील येत्या काळामध्ये. हरियाणाने प्रॉपर्टी डॅमेज रिकव्हरी बिल आणलेलं आहे, जिच्यावरून बराच वाद सुरू आहे बघा. आता हे हरियाणा रिकव्हरी ऑफ डॅमेजेस टू प्रॉपर्टी ड्युरिंग द डिस्टर्बन्स ऑफ पब्लिक ऑर्डर, म्हणजे कुठलं जर काही आंदोलन हे ते होत असेल त्यावेळेस पब्लिक, है ना, प्रॉपर्टी जी आहे डॅमेज केली जाते, तर याच्या संबंधीच्या पॉवर त्यांनी पोलीस आणि एक्झिक्युटिव्हला दिलेल्या आहेत, है ना. रिकव्हरी डॅमेजेस प्रॉपर्टी जे आहे, प्रोटेस्टर जे काही असतात, है ना, मग तिच्यामध्ये परत तो एक मुद्दा येतो की प्रोटेस्ट करणं, मग तो फंडामेंटल राईटचा भाग आहे का, स्वतःचं मत मांडणं वगैरे वगैरे. आणि त्याच्यामुळे हे जे काय आहे की हे जे बिल आहे हे खूप काही वर्क होत नाही. मग तिच्यात आर्टिकल 19 असेल किंवा एकंदरच कुठली गोष्ट चुकीच्या पद्धतीने होण्याचा निषेध तुम्हाला करावा लागेल, तर तो एक महत्त्वाचा आस्पेक्ट इथं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे की कोविड-19च्या टेस्ट पॉझिटिव्ह येण्यासंबंधित जर तुम्ही बघितलं की भारतामध्ये 100 टेस्टच्या मागं, है ना, खूप मोठ्या प्रमाणावर केसेस वाढत आहेत बघा. आता इथं तुम्ही बघू शकता की जवळपास हा जो आकडा आहे तो 6.4वर गेलेला आहे एप्रिलमध्ये. आणि हा जर तुम्ही बघितला की हा 9.2वर होता. ओके, आणि हा कधी आहे 9.2वर 1 सप्टेंबर 2020मध्ये. एप्रिल 1 2020मध्ये 6.2, म्हणजे 1 मार्चला डेली TPR जो होता, है ना, तो जवळपास 2% होता. पण तो आता काय झालेला आहे, एकाच महिन्यामध्ये जवळपास 2%वरून 6%पर्यंत गेलेला आहे. तर नक्कीच कोविड-19 वाढतो आणि त्याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. आता तिच्यामध्ये कसं आहे ना की आता लोकांच्या मनात ती भीती नसणं किंवा जी बाहेरची परिस्थिती आहे किंवा आता किती दिवस ते बसून राहायचं. आता ही बगाड यात्रा आहे बघा, है ना, साताऱ्यातली वाईची बगाड यात्रा, तिच्यामध्ये सहभागी लोक तुम्ही बघू शकता बघा, है ना. बावधन नावाचं ठिकाण आहे वाईचं, तिथं ही हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत बगाड यात्रा झाली, है ना. अगबाई आरेच्या आहे ना हे बगाड. मी तो मूव्ही बघितल्यानंतर माझ्यासाठी पण ही बगाड नावाची गोष्ट जी आहे ती खूपच, है ना, आश्चर्यकारक होती. आणि ते प्रथा जी आहे साताऱ्यामध्ये काही ठिकाणी आहे. तर बगाड एक लक्षात ठेवा, सांस्कृतिक याच्यात महत्त्वाचं आहे.
आजच्या याच्यामध्ये UPSC परीक्षेची एकंदर व्यूहनीती म्हणून आर्टिकल आलेलं आहे बघा आपलं, लोकसत्ताला. हे तुम्ही टेलिग्रामवर वाचू शकता किंवा आपले जे काही बाकी सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत तिथं वाचू शकता. 1 एप्रिल जे आहे त्याचे प्रश्न बघा. भारतात लष्कराचं पहिलं फॉर्म 1889 सुरू झालं, बरोबर. स्वातंत्र्यानंतर भारतात लष्कराचे 130 फॉर्म तयार झाले होते, बरोबर. शेकटकर समितीने लष्कराचे फॉर्म बंद करण्याची शिफारस केली होती, सगळे योग्य आहेत बघा. वाहने मोडीत काढण्याच्या धोरणानुसार वाहन मोडीत काढल्यास नवं वाहन घेताना पत्करात किती सूट मिळणार आहे, तर 15 ते 25% तुम्हाला सूट मिळेल. ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये वन खात्यात महिलांना स्थान कधी देण्यात आलं, तर महाराष्ट्रात ते 2005मध्ये देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर दादर येथे उभारल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे कितीची तरतूद केलेली आहे, तर ती 400 कोटींची तरतूद आहे. मी विचार करतो म्हणून मी अस्तित्वात आहे, हे विधान कुणाचं आहे, तर रेने देकार्तचं ते विधान आहे. आजचे प्रश्न घ्या. रजनीकांत यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. रजनीकांत यांना 2019चा 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. रजनीकांत यांना तमिळनाडू थलैवा असं संबोधलं जातं. अंधा कानून या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांचे मूळ नाव शिवाजीराव गायकवाड असं आहे, फक्त अड अबड बकड. दादासाहेब फाळके यांनी 1913मध्ये भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र बनवला होता. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके ओळखले जातात, फक्त अ बिनचूक ब बिनचूक दोन्ही चूक. ओके. सो ॲक्च्युली हे चौथा ऑप्शन जो आहे ना, दोन्ही चूक आहेत. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कधीपासून झाली? 1913, 1969, 1951, 1992. मार्च 2021पर्यंतचा विचार करता कोणत्या महिन्यात सर्वाधिक GST जमा झाला? मार्च 2021, फेब्रुवारी 2021, जानेवारी 2021, डिसेंबर 2020. पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? दिलीप कुमार, प्रेम चोपडा, देविका राणी, सायरा बानो. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.